नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गोळाखाल तालुका कळवण जिल्हा नाशिक या गावामध्ये राजेंद्र पवार या शेतकऱ्याकडं आपण कॅप्सूल NMH 3786 या वाहनाचा पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला होता। त्या अनुषंगानं आज बरेचसे शेतकऱ्यांनी, वितरकांनी, विक्रेत्यांनी या प्लॉटला व्हिजिट दिली आणि कॅप्सूल हा वाहन त्यांनी प्रत्यक्षपणे बघितला। तर मित्रांनो, कॅप्सूल हा वाहन या शेतामध्ये एक डेमो पर्पजनी देण्यात आलेला होता आणि येणाऱ्या खरीप हंगामात या वाहनाचं आपल्याला बियाणं लागवडीसाठी भेटणार आहे। आणि हे बघत असताना मित्रांनो, कॅप्सूल व्हरायटीच्या बाबतीत जाणून घेत असताना या वाहनाला आपण बघू शकता पूर्ण टोकापर्यंत दाणे आपल्याला दिसत आहेत। त्यासोबतच जी काही रंग आहे तो अतिशय नारंगी असा रंग आहे की ज्या रंगामुळं आपल्याला बाजारभाव हा अतिशय चांगला मिळतो। आणि इथं आपण बघू शकत असाल तर प्रत्येक बिट्टी कॅप्सूलची ही एकसारखी आहे, म्हणजे ह्या वाहनामध्ये आपल्याला एकसारखी बिट्टी मिळण्याचं एक अतिशय चांगली पद्धतीचं हा वाहन आहे। आणि ह्या वाहनाचं वैशिष्ट्य आणखी जर बोलायचं ठरलं तर जे काही सेलिंग पर्सेंटेज म्हणतो आपण, दाण्याची टक्केवारी ही अतिशय चांगली, जवळपास 90% या वाहनाची दाण्याची टक्केवारी मिळते। आणि दाण्याची टक्केवारी असली म्हणजे आपल्याला उत्पन्नामध्ये निश्चितच त्याचा फायदा होत असतो। मित्रांनो, याची बिट्टी खूपच बारीक आहे आणि बारीक बिट्टीला जवळपास सफेद रंगाची बिट्टी आहे आणि बारीक बिट्टीला लांब असे कॅप्सूलच्या आकाराचे दाणे या वाहनामध्ये मिळत आहेत। आणि या वाहनाची जर उंची जर बघितलं मित्रांनो, तर उंची अतिशय मध्यम अशी उंची आहे। याला सपोर्टिंग रूट सिस्टीम जे आहे, एक जे काही आपण सहाय्यक मुळं जे म्हणतो ते चांगल्या प्रमाणात आहे आणि त्या मुळाचा वापर ह्या झाडाला मजबूती येण्यासाठी होतो। आणि निश्चितपणे ह्या मजबूतीमुळं हा वाहन जो काही वादळ वाऱ्यामध्ये पडण्याची शक्यता ही अतिशय कमी आहे। ह्याच्यामध्ये मित्रांनो आणखी जर बघितलं तर निश्चितपणे एक चांगल्या उत्पन्नाची एक गॅरंटी हा वाहन देतोय। ह्या वाहनामध्ये जर बघितलं मित्रांनो आपण, तर ह्या वाहनामध्ये कणीस वरपर्यंत पूर्ण पॅक आहे। याचा फायदा असा होतो की जो पावसाळ्यामध्ये पाणी जे काही जाऊन कणीस खराब होतं त्याचं प्रमाण याचं अतिशय कमी राहील। दुसरी गोष्ट महत्त्वाची, बऱ्याच वेळेला लष्करी अळीचा अटॅक मक्याला येत असतो आणि लष्करी अळी जर ही वरचा हस्कवर जर अपूर्ण असेल, कणीस जर उघडा असेल, तर निश्चितपणे वरच्या बऱ्याचशा भागाला लष्करी अळी डॅमेज करून जात असते। तो देखील आपल्याला या ठिकाणी तो देखील एक चांगला फायदा आपल्याला ह्या वाहनाच्या माध्यमातून होणार आहे, कारण ह्या वाहनाचं वरती जे आहे, वरती हे पूर्ण पॅक आहे। आता एक अंतराच्या बाबतीत जर ठरवलं तर अंतर बघा, एक 2 फुटाची सरी आणि 10 इंच ह्या वाहनावरची जर लागवड केली तर निश्चितपणे आपल्याला 1 एकरामध्ये आपल्याला 26,000 झाडं मिळणार आहेत आणि तेवढीच झाडांची संख्या आपल्याला उत्पन्न येण्यासाठी अतिशय पुरेशी आहे। एकूणच ह्या वाहनाच्या बाबतीत जर बघितलं मित्रांनो, तर उत्पन्नासाठी हा वाहन अतिशय सुंदर असा वाहन आहे, जेणेकरून उत्पन्न अधिक मुरघास या दोन्ही गोष्टीसाठी ह्या वाहनाचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। तर निश्चितपणे सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती राहील की ह्या वर्षी निश्चितपणे निजुडला जवळपास आपल्या सेवेमध्ये 50 वर्षे कंप्लीट झालेत आणि या अनुषंगाने हा वाहन आपण या ठिकाणी लॉन्च केला आहे आणि निश्चितपणे याचा वापर आपण जास्तीत जास्त करावा आणि फायदा मिळवावा ही विनंती। धन्यवाद मित्रांनो।